ग्रंथकार संमेलन पहिल्यांदा पुण्यात भरवली गेली न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं. म्हणजे लोक असं म्हणतात की साताऱ्यात आमच्या काय नाही हो, सगळं काय अवघड आहे, सगळं पुण्याकडे चाललंय. आणि 20 वर्ष मधल्या काळामध्ये ग्रंथकार संमेलन झालीच नाही. आणि शेवट भाषा समृद्ध झाली, देश समृद्ध झाला, राष्ट्र समृद्ध झाला. तर साहित्यिकांनी सुद्धा पत्रावळीवरच जेवलं पाहिजे असा आग्रह धरण्यात सुद्धा अर्थ नाही. आणि मग अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला संधी मिळाली तर आता अख्खा देशच बदलून टाकू असा विचार सुद्धा आमच्या साहित्यिकांच्या जो कोण राजकारणी असतील त्यांच्या मनात येतो. 100 वर्ष वय असताना ते अजून चित्रकलेचं काम करतात. नमस्कार. इको पॉडकास्टच्या आजच्या भागात मी रवींद्र भारती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यावर्षी होणारे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी सातारमध्ये होणार असण्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केली आणि साताऱ्यामध्ये एकच आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण तयार झालं. कारण मागच्या वेळेला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरामध्ये झालं होतं ते 32 वर्षापूर्वी 1993 साली झालं होतं आणि तत्कालीन आमदार स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने, त्यांच्या पाठिंब्यानं अतिशय दिमागदार पद्धतीने हे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडलं होतं. आणि त्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले महाराज साहेब होते. आणि आता या वेळेला सुद्धा 99वं जे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होत आहे हे सुद्धा साहित्य संमेलन त्यांचे पुत्र असणारे आमदार आणि आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारानं आणि यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. ह्या दोन्ही साहित्य संमेलनाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर एक 66वं होतं आणि एक 99वं असे दोन साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होते. एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले हे होते आणि या जे होणारं 99वं साहित्य संमेलन आहे या संमेलनाचे अध्यक्ष त्यांचे पुत्र सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. हा एक योगायोग मानावा लागत. पण आपल्या साताऱ्यातील सर्व साहित्यिकांच्या दृष्टीनं, साहित्यप्रेमींच्या दृष्टीनं आणि एकंदर सर्वच सातारकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि उत्साहाची ही गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये एवढा मोठं साहित्य संमेलनाचा इव्हेंट होत आहे. त्या निमित्तानं सातारा शहरात एक साहित्याला पूरक असं वातावरण होईल याबाबत कोणाच्या मनात शंका नाही. याविषयीच आज आपण बोलणार आहोत आणि याविषयी आपल्या बरोबर बोलण्यासाठी, आपल्याबरोबर याविषयीची चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय विनोद कुलकर्णी उपस्थित आहेत. विनोद कुलकर्णी यांचा हे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होण्यामध्ये अतिशय मोठा वाटा आहे. त्यांचीच ही खरं तर संकल्पना आहे. गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्यामुळं आज सातारा शहरामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. तर आपण या कार्यक्रमाची चर्चा आपण त्यांच्या बरोबर बोलून सुरू करू. तर नमस्कार. या चर्चेमध्ये मी आपलं स्वागत करतो. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे साहित्य, पत्रकारिता, सहकार्य या क्षेत्रामध्ये बऱ्याच, त्याशिवाय इतर संस्थांमध्ये तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आलाय. पण साहित्य क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे रंगो बापूजी गुप्ते हे वाचनालय तुम्ही चालू केले, त्यानंतर अश्वमेध ग्रंथालयाच्या कोषाध्यक्षपदी आणि त्यानंतर मसापची शाहूपुरी शाखा, त्यानंतर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पुण्याला मसापमध्ये आणि मग मसापच्या पुण्याच्या कोषाध्यक्ष आणि नंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्ष होते. अशी तुमची ह्या साहित्य क्षेत्रातली कामं. म्हणजे याशिवाय तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले, त्याविषयी आपण बोलूच. पण सुरुवातीला की साहित्य क्षेत्रामध्ये आपण यावं किंवा साहित्य क्षेत्रामध्ये आपण काम करावं असं तुम्हाला का वाटलं? मी पत्रकारितेत आल्यानंतर आमच्याकडं दैनिक ऐक्यमध्ये शहरातले सगळे कार्यक्रम कव्हर करायची जबाबदारी होती आणि साहित्यिकांची भाषणं ही नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये व्हायची आणि त्या भाषणांच्या बातम्या करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्या बातम्या करत असताना त्यांचे जे काही विचार, शब्दसंग्रह ऐकला की असं वाटायचं की आपलं स्वतःचं एखादं पुस्तक असावं.
पण पत्रकारितेत कितीही काम केलं आणि पत्रकारितेची भाषा किती वेगळी असली तरी साहित्याची भाषा वेगळी आणि पत्रकारितेची भाषा वेगळी आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्राकडचं एक आकर्षण निर्माण झालं. म्हणजे साहित्य क्षेत्रात जावं, काहीतरी करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि त्यातून मग पुढं हा सगळा प्रवास घडला. खरं तर तुम्ही साहित्य क्षेत्रात आल्यामुळं असं म्हणता येईल की साताऱ्यातलं साहित्य क्षेत्र एकदम त्यात प्रगती झाली किंवा एक उत्साहवर्धक वातावरण झालं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अखिल भारतीय साहित्य महामंडळ होतं, या महामंडळावर कधीच कोण साताऱ्यातनं पदाधिकारी म्हणून गेलं नव्हतं. तुम्ही कोषाध्यक्ष म्हणून त्या ह्याच्यावर गेला. पण ती रचना काय असते किंवा ती मंडळ म्हणजे काय असते किंवा त्याला आता बघतो की आपण ते आता पुणे विभागाकडे 3 वर्षासाठी आणि त्यांना पुढची 3 वर्ष साहित्य संमेलन कुठं घ्यायचं किंवा ते सगळे अधिकार आहेत. तर याबाबत साहित्यिकांना सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना सुद्धा काहीच माहीत नसतं. तर त्याची रचना काय असते किंवा त्याची कामकाजाची पद्धत काय? आता 2 गोष्टी आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद ही जी संस्था आहे पुण्याची, ही मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. मातृसंस्था अशा अर्थानं की 1878 साली ग्रंथकार संमेलनं पहिल्यांदा पुण्यात भरवली गेली न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं आणि ती जी यावेळेस भरवली गेली त्यानंतर पुन्हा एक 7 वर्षानंतर दुसरं ग्रंथकार संमेलन झालं आणि 20 वर्ष मधल्या काळामध्ये ग्रंथकार संमेलनं झालीच नाहीत. मग 20 वर्षानं 1905 मध्ये आपले साताऱ्यातलेच ॲडव्होकेट दादासाहेब करंदीकर नावाचे वकील होते की जे लोकमान्य टिळकांसाठी वकिली करायचे. तर त्यांनी तिसरं साहित्य संमेलन पुण्याच्या बाहेर पहिल्यांदा साताऱ्यामध्ये घेतलं आणि 1906 साली पुण्यात असं ठरलं की ह्या ग्रंथकार संमेलनाला एक जर स्थायी स्वरूप द्यायचं असेल तर एखादी संस्था असली पाहिजे आणि मग ती संस्था पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषद ह्या नावाने त्या संस्थेची स्थापना झाली. त्या स्थापनेला लोकमान्य टिळक स्वतः उपस्थित होते. नची केळकर, लोकमान्य टिळक अशा माणसांच्या पुढाकारातून या संस्थेची निर्मिती झाली. तिचं पूर्वीचं कार्यालय मुंबईत होतं, नंतर ते पुण्यात आलं ते कार्यालय. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं होतं त्या काळामध्ये की पुण्यातला जो माणूस असेल तोच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वरच्या पदांवर काम करेल. पहिली 45 ग्रंथकार संमेलन म्हणजे आजचे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहेत ती महाराष्ट्र साहित्य परिषदेने एकट्या संस्थेने घेतलेली आहे. आणि नंतर असं लक्षात आलं की हे जर सतत ठेवायचं असेल तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अशा नावाची संस्था स्थापन करायची. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. मग ही संस्था अनेक घटक संस्थांचं महामंडळ आहे. म्हणजे ज्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद ही जी संस्था आहे तिथं मी काम करतो, तसंच विदर्भ साहित्य संघ आहे, मराठवाडा साहित्य परिषद आहे, मुंबई साहित्य संघ आहे आणि मग महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेश, गोवा, तेलंगणा अशा राज्यातल्या संस्था आहेत की ज्यांचे एक एक प्रतिनिधी ह्या महामंडळावर आहेत. पण महाराष्ट्राच्या बाहेर ते महामंडळ जात नाही. ते कधी 3 वर्षासाठी विदर्भ, 3 वर्षासाठी मुंबई, 3 वर्षासाठी मराठवाडा, 3 वर्षासाठी पुणे. तर पहिलं ग्रंथकार संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलं होतं. योगायोगाने ते फिरत फिरत पुन्हा 100व्या 99व्या संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे पुन्हा फिरून आलेले. आता आपण साताऱ्याचं जे आता साहित्य संमेलन बघितलं तर परवा बोलताना आमदार साहेबांनी मंत्री महोदयांनी की असं सांगितलं की 12 वर्ष आपण सातत्यानं त्या प्रयत्न करत होतो आणि 12 वर्षानं आज आपल्याला हे संमेलन मिळतंय. खरं तर ही अभिमानाची गौरवाची बाब आहे. पण 12 वर्ष मग त्यासाठी का लागले? का ह्यावेळेला पुण्याला आपल्या मिळालं म्हणून ते मिळतंय का त्यासाठी काही निकष नाही, असतात त्यामुळे मिळत आता नव्हतं? काय 2-3 गोष्टी ते बघतात की महाराष्ट्र साहित्य परिषदेचं प्रतिनिधित्व आहे म्हणून ते मिळालेलं नाही. एक संमेलनासाठी स्थळ उपयुक्त आहे का, म्हणजे संमेलन होण्यासारख्या जागा आहेत का, 2 राहण्याची व्यवस्था आहे का. कारण मोठ्या संख्येने साहित्यिक येतात, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची प्रवासाची व्यवस्था, सहजवारी प्रवास होईल अशा जागा, अशा सगळ्या गोष्टी आणि तुम्ही संमेलन घेऊ शकता का. कारण संमेलनासाठी आता कोट्यावधीचा खर्च होतो. पूर्वी लोक पत्रावळीवर जेवायचे आणि कुणाच्याही घरात राहायचे. आता लोकांना 5 स्टार सुविधा हव्या असतात आणि शेवट भाषा समृद्ध झाली, देश समृद्ध झाला, राष्ट्र समृद्ध झाला, तर साहित्यिकांनी सुद्धा पत्रावळीवरच जेवलं पाहिजे असा आग्रह धरण्यात सुद्धा अर्थ नाही. त्यामुळे ही व्यवस्था सगळी खर्चिक सुद्धा आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सगळ्या रचना बघून तुम्हाला द्यायचं का नाही ह्याचा निर्णय केला जातो. पुन्हा किती वर्षापूर्वी साहित्य संमेलन तुमच्याकडे झालेलं आहे याचाही विचार केला जातो आणि अनेक गोष्टींचा विचार करून
ते स्थळ पाहणी कमिटीचे सदस्य संमेलन देण्याविषयीचा निर्णय करतात. आता तुम्ही त्या खरं स्थळ पाहणी समिती होती, त्या समितीला सदस्य सुद्धा होता आणि ज्या संस्थेनं म्हणजे ज्या शाखेनं मागितले ते शाखेचे प्रमुख म्हणून सुद्धा तुम्ही होता. तर आता तुम्ही म्हणजे तिरस्थ म्हणून एक समितीचे सदस्य म्हणून साताऱ्यामध्ये त्या सगळ्या सुविधा आपण आता ह्या निमित्तानं सर्व साहित्यिकांना देऊ शकतो किंवा हा. ते सगळं व्यवस्थित होऊ शकतं असं आपल्याला वाटतं? हो, साताऱ्याची जी काय मागणी होती त्यामध्ये मला महामंडळाच्या अध्यक्षाने आधीच सांगितलं होतं की तुम्ही कुठेही काही साताऱ्याच्या वतीनं बोलायचं नाही. महामंडळाची जी भूमिका असेल तीच तुमची भूमिका राहील. त्यामुळे तुम्ही वेगळं मांडणी साताऱ्यासाठी काही करायची नाही. तुमच्या संस्थेने योग्य प्रस्ताव दिला तरच तुमच्या संस्थेला संमेलन मिळेल. कारण मिलिंद जोशी हे महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जरी माझे मार्गदर्शक नेते मित्र असतील तरी तो माणूस हा तेल लावलेला पैलवान आहे. तो बरोबर कोणाच्याही हातात सापडत नाही, तो सटकतो. तर आपल्या इथं राहण्याची प्रचंड व्यवस्था आहे. म्हणजे 93 साली ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं त्यावेळेस 3-4च हॉटेल्स होती. बरोबर. आज जर हॉटेलची संख्या तुम्ही बघितली तर ती 250-300च्या घरात सातारा शहरातच आहे. कमीत कमी 2000 लोक शहरात राहू शकतील अशी परिस्थिती आहे चांगल्या हॉटेल्समध्ये. त्या व्यतिरिक्त येवतेश्वर पासून कासकडे जर तुम्ही गेला तर तिथे 150 हॉटेल्स आहेत. म्हणजे एकूण 5000 लोक सहज सातारा शहरात हॉटेलमध्ये राहू शकतील अशी व्यवस्था आहे. म्हणजे ही सगळी व्यवस्था बघितल्यानंतर साताऱ्यात काहीच नाही वगैरे अशा चर्चा होतात. तर मग इतकी 5000 लोक राहू शकतील इतकी हॉटेल व्यवस्था कशी काय चालली, हा सुद्धा प्रश्न माझ्या मनामध्ये आला की साताऱ्यात काही नाही. म्हणजे लोक असं म्हणतात की साताऱ्यात आमच्या काय नाही हो, सगळं काय अवघड आहे, सगळं पुण्याकडे चाललंय. तर सदर बाजार सारख्या ठिकाणी सदर बाजारचा आणि कात्रजच्या फ्लॅटचा रेट एकच आहे किंवा किंबहुना कात्रजपेक्षा सदर बाजारला फ्लॅट महाग आहे. आणि आता 5000 लोक राहू शकतील इतकी हॉटेल व्यवस्था असेल तर आपलं शहर सुद्धा काही कमी नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि ती 2-3 गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्या की आपल्याकडे व्यवस्था चांगली आहे, आपल्याकडे शाहू स्टेडियम सारखी जागा आहे जिथं संमेलन होऊ शकतं, जे एस टी स्टँड पासून 2 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे देशातला कुठलाही रसिक एस टीने जरी आला तर तो 2 मिनिटात साहित्य संमेलन स्थळावर जाऊ शकतो. तिसरी गोष्ट, आपण अभिजात मराठीसाठी जो काय लढा दिला साताऱ्याने, 1,00,000 पत्र पंतप्रधानांना पाठवली, दिल्लीत जाऊन आंदोलन केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे सतत आग्रह धरला. ह्या सगळ्या गोष्टी, पुन्हा बासी मर्ढेकरांचं जे घर नामशेष होण्याच्या मार्गावर आलं होतं त्याची उभारणी, या सगळ्या गोष्टीचा विचार घेऊन आणि साताऱ्याचं स्थळ हे संमेलनासाठी योग्य आणि सतत 12 वर्ष मागणी. म्हणजे ह्यावेळीची सगळी स्थळं ही उत्तम दर्जाची होती. म्हणजे इचलकरंजी, कोल्हापूर आणि औदुंबर ही सगळी स्थळं उत्तम होती. म्हणजे स्थळ कमिटी पुढं कुणाला का नाकारायचं याचं उत्तर नव्हतं. मग निकषामध्ये असं ठरलं की 12 वर्ष सततची मागणी, ह्या निकषावर साताऱ्याला साहित्य संमेलन आलेलं आहे. ह्यापूर्वी साताऱ्याला 2 वर्षापूर्वी मी प्रयत्न केलेला होता. त्यावेळेस समसमान मतं झाली आणि महामंडळाच्या अध्यक्षांनी कास्टिंग वोट जे म्हणतो आपण, निर्णायक मत, ते निर्णायक मत अंबळनेरच्या बाजूने दिलं म्हणून साताऱ्याची संधी हुकली. पण कदाचित पुण्यातून जे संमेलन बाहेर गेलं पहिल्यांदा 100 वर्षापूर्वी म्हणू आपण, तर ते संमेलन साताऱ्याला आलं आणि ते मग पुन्हा पुण्याच्या दिशेनं निघालेलं आहे. तर ते जाताना साताऱ्याकडून 100कडे जाताना जावं म्हणून शताब्दी पूर्वचा मान सातारकरांना मिळालेला. तुम्ही आता बोलताना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शाहूपुरी शाखेनं किंवा सातारा जिल्ह्यात तुमच्या नेतृत्वाखाली सन्माननीय शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आपण 1,00,000 पत्र पाठवली किंवा त्या संदर्भात दिल्लीत आंदोलन केलं. त्या दृष्टीनं खरं साताऱ्यात जे संमेलन होते ते अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रातनं लक्ष राहणार आहे की ज्या शाखेने किंवा ज्या शहरानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पत्र पाठवणं, आंदोलन करणं अशा प्रकारचं काम केलं आणि त्या शहरात आता साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नेमक्या आशा किंवा अपेक्षा सुद्धा सातारा संमेलनाकडनं नेमकं उंचवलेल्या असणार. त्यात स्वागत अध्यक्ष या सर्व ह्याच्यात आघाडीवर होते किंवा ते आता महाराष्ट्र राज्याला कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळं आजपर्यंत 98 साहित्य संमेलन झाली किंवा आपण 2000 नंतरची समजा काही संमेलन पकडू आणि हे 99, तर ह्यात वेगळं काय असेल असं? म्हणजे आता कसं होतं, अपेक्षा वाढल्यावर माणसाला असं वाटतं की नक्की वेगळं काहीतरी मिळालं. तर असं काय डोक्यात आहे का की काहीतरी वेगळं? आता प्रथम दर्शनी खरं सांगायचं तर वेगळं काही डोक्यात नाही. तर महामंडळ सगळी रचना करणार आहे. पण जे काही साहित्यिक वातावरण 93 साली निर्माण झालं होतं ते आपल्याला टिकवता आलं नाही.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुर शाखा असेल, नगर वाचनालय असेल, अश्वमेध ग्रंथालय असेल किंवा जिल्ह्याचा ग्रंथ महोत्सव असेल, या सगळ्यांनी मिळून आता 12-15 वर्षामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे पूर्वी सातारा शहरात नगर वाचनालयात कार्यक्रम सोडला तर कुठेही होत नव्हता. नंतरच्या काळामध्ये ग्रंथ महोत्सव 3 दिवस झाले की पुन्हा वर्षभर सगळं आपलं घागर रिकामी अशी आपली परिस्थिती होती. आता शाहूपुर शाखा अधूनमधून, अश्वमेध ग्रंथालय अधूनमधून, आम्ही पुस्तक प्रेमी समूह अधूनमधून, असं वर्षभर ही प्रक्रिया सतत चालू. आपण पुण्याच्या अत्यंत जवळ आहोत. सुसंस्कृत शहर म्हणून आपली सुद्धा सातारा शहराची ओळख आहे. तर ती ओळख आता वाढवण्याची आपल्याला संधी आली की सलग 6-8 महिने जर कार्यक्रम आता झाले किंवा वातावरण तयार झालं तर ह्या साहित्य क्षेत्रातलं नवं आकर्षण नव्या पिढीला कळेल. मोठमोठे साहित्यिक बोलतात कसे, कारण आता वाचनाची आवड कमी झालेली आहे. वाचलं का पाहिजे आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जायचं असेल तर नेमकं काय आपल्याकडे असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्याला ऐकायला मिळेल. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता जो माझ्या माहितीप्रमाणे मी 25 वर्षात साताऱ्यात आलेला बघितलेला नाही, म्हणजे इतर भाषांमधला, तो असा पुरस्कार विजेता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे कमीत कमी राजकारण आणि जास्तीत जास्त साहित्यकारण असं या संमेलनाचं स्वरूप असेल. म्हणजे दिल्लीच्या संमेलनामध्ये कुणी कुणाला गाडी दिली आणि कुणी संमेलनात प्रवेश मिळवला अशा प्रकारच्या उथळ चर्चा झाल्या. तर इथं उथळ चर्चांना स्थान असणार नाही आणि राजकारणी कमी बोलतील आणि साहित्यिक जास्त बोलतील असं स्वरूप साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचं निश्चित असेल. कारण मागच्या ज्या दिल्लीला झालं त्याची चर्चा फक्त राजकीय संमेलन झालं अशी म्हणून चर्चा करत तो प्रश्न नंतर मी हे करणार होतो, पण आता ओघानं चर्चा झाली म्हणून. आणि एक सर्वसामान्य माणसांच्या मनात एक प्रश्न असतो की बाबा एवढे मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होती. म्हणजे दोन गोष्टी साहित्य संमेलन झालं की आपण माध्यमांमधून चर्चेत नाही किंवा सोशल मीडियावर ऐकतो की एकतर खर्च अनाठाई झालाय आणि राजकीय वावर जास्त होतं. तर ह्या दोन गोष्टी आपण ह्या संमेलनात टाळू शकतो की बाबा हे संमेलन अतिशय कमी म्हणजे फार कमी नाही पण इतर तुलनेनं कमी खर्चात आणि दर्जेदार झाला असं पद्धतीने काय आपण नियोजन करणार आहे. आता आपल्या मनात असं आहे की आपण जे संमेलनाचं स्थळ आहे त्या स्थळामध्ये कसं कमी खर्चात होईल हा आपला पहिला प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न आपण असा करतोय, आपण आर्किटेक्ट असोसिएशनचे आमचे एक प्रशांत सावंत म्हणून आहेत सभासद शाहूपुरी शाखेचे आणि ते स्वतः आर्किटेक्ट सुद्धा आहेत. ते आर्किटेक्ट असोसिएशनशी चर्चा करतायत की आपण एक स्पर्धा घेऊयात जिल्ह्यातल्या आर्किटेक्टसाठी की त्यांनी तिथली रचना द्यावी की कमी खर्चात आणि आकर्षक होईल. म्हणजे शहरानं पैसे वाचवले, खर्च बघा टाळला, म्हणजे गरिबीचं प्रदर्शन आपल्याला करायचं नाही पण श्रीमंतीचंही प्रदर्शन होता कामा नाही. तर कमी खर्चात आकर्षक कसं होईल. आता पूर्वी आमच्याकडे 10,000 15,000चे मांडव असायचे आणि ते पुन्हा मांडव टाकायचे पुन्हा गर्दी जमवण्यासाठी शक्ती खर्च करायचे. तर माझ्या मनात असं आहे की मी महामंडळाला कळवलं की आपण 5,000चाच मांडव करू. म्हणजे जितके लोक अपेक्षित आहेत मुख्य कार्यक्रमासाठी तर 5,000च्या मांडवामध्ये ते येऊ शकतील आणि तो खर्च जो आहे 10,000चा तो 5,000वर यावा आणि 2-2.5-3 कोटी रुपयाच्या मांडवासाठी आणि बाकी ग्रंथ प्रदर्शन, दुसरा हॉल, तिसरा हॉल, जेवणाचा हॉल अशा 10 गोष्टीसाठी जे जातात त्याच्याऐवजी 1.25 कोटीमध्येच मांडवाचा खर्च व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि मग बाकी जेवणाचा वगैरे खर्च न टाळता येण्यासारखा आहे. कारण संमेलन झाल्यानंतर किंवा संमेलन होणार असतील त्यावेळी जेवण काय देणार ह्याच्याही बातम्या येतात की जेवण काय दिलं, व्यवस्था काय होती, जेवण काय होतं ह्याची चर्चा होती. म्हणजे तुम्ही लग्नाला गेल्यानंतर लग्न कसं झालं ह्याच्यापेक्षा ह्यांनी गुलाबजामच दिला नाही, ह्यांनी बर्फी जर ठेवली असती तर बरं झालं असतं, एवढा पैसा आहे काय केलं, अशा ज्या चर्चा होतात तर त्या चर्चेला अजून छेद द्यावा अशी आपल्याकडे व्यवस्था नाही. आणि पाहुणे आलेत तर पाहुण्यांना साधं जेवण कसं द्यायचं असा प्रश्न आहे. त्यामुळे जेवण उत्तम असेल, जेवणात तडजोड करावी अशी आमची काही इच्छा नाही. पण इतर ठिकाणी जो खर्च होतोय त्याच्याऐवजी हे कमी खर्चाचं कसं होईल हा प्रयत्न आहे. आणि सरकार ह्याला मदत करत असले मग राजकारण्यांना त्या व्यासपीठावरनं पूर्ण बाजूला करणं आता अशक्य. म्हणजे राजकारण्यांचा त्यामध्ये सहभाग हा राहणारच, फक्त तो कमी कसा राहील म्हणजे त्यांचा वावर अधिक कसा असणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेणार आहोत. ते काय होतं राजकारणी येऊ नये असं कोणाला वाटत नाही, फक्त त्यांचं येणं आणि जाणं यामुळे जे कार्यक्रमाला टायमिंग पाळलं जात नाही किंवा डिले होत जातो. म्हणजे आता आपण दिल्लीच्या संमेलनात बघितलंय की त्यामुळे इतके कार्यक्रम उशिरा होत गेले. शेवट जो प्रमुख पाहुणा आपण बोलवला राजकीय तो आल्याशिवाय तर कार्यक्रम सुरू, त्यामुळं
थोडीशी मला वाटतं माणसाच्यात नाराजी नाही, असते. आता दिल्लीचं काय झालं, दिल्लीचं पंतप्रधानांचा कार्यक्रम वेळेत झाला. म्हणजे हम्म. त्यांनी जी वेळ डिक्लेअर केली होती त्याप्रमाणे तो झाला. पण पुढचे कार्यक्रम हे लांबले, त्याला कारण की भाषणाला मर्यादा घालता येईल. आणि मग अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला संधी मिळाली, हा. तर आता अख्खा देशच बदलून टाकू, असा विचार सुद्धा आमच्या साहित्यिकांच्या आणि जो कोण राजकारणी असतील त्यांच्या मनात येतो. आणि ते इतकं बोलून जातात हम्म. की मग त्यांना अडवणं सुद्धा शक्य होत नाही. मग अडवलं तर तीच माणसं त्या व्यासपीठावर म्हणतात, बघा आम्हाला भाषण करू दिलं नाही, आम्ही थोडं 2-5 मिनिटं जास्त बोललो असतो, पण 2-5 मिनिटं ठीक आहे, तुम्ही 2 तास बोलल्यावर काय करायचं. तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप बदलून जातं. त्यामुळे महामंडळ सुद्धा असा विचार करतंय की सगळ्यांनाच किती वेळेत भाषणं झाली पाहिजेत, हम्म. ह्या वेळेचं वेळापत्रक द्यायचं आणि आटोपशीर कार्यक्रम कसा होईल याची रचना करायची. आता शाहू स्टेडियमला आपल्याकडं 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे की 2 बाजून आपल्याला शाहू स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकतो. एक भूविकास बँकेकडून आणि दुसरा मुख्य एसटी स्टँडच्या रोडवरून. त्यामुळे व्हीआयपी लोक जरी आले तर एका गेटमधून व्हीआयपी आत येऊ शकतात आणि दुसरं गेट सर्वसामान्य माणसांसाठी खुलं राहील. अशा प्रकारची व्यवस्था तिथं होऊ शकते. आणि राजकारणी जे बोलू ते वेळेत येतील असेच राजकारणी बोलू, किंवा कोणी राजकारणी येणार आहे म्हणून कार्यक्रम थांबवला जाणार नाही. दुसरा एक विषय, आता खरं तर साताऱ्यात आपल्या संमेलन होत आहे, त्यामुळे थोडंसं माणसांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. तर सर्वांना वाटतं की मग सातारा जिल्ह्यातीलच कोणतरी साहित्यिक त्याला अध्यक्ष असावा किंवा साताऱ्यातील साहित्यिकांना जास्तीत जास्त व्यासपीठावर संधी मिळावी. तर अशा प्रकारचं काही होऊ शकतं का की नाही, कारण संधी लोकभावना असते अशी. संधी मिळू शकेल काही लोकांना, परंतु अखिल भारतीय संमेलन हे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं, लेखकांनी, साहित्यिकांनी समजून घ्यावं की हे संमेलन जिल्हा स्तरीय नाही, हे राष्ट्रीय स्तरीय संमेलन आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातला साहित्यिक, प्रत्येक विभागातला लेखक आणि देशातला लेखक यामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि त्यामुळे त्या लेखकांची भाषणं ऐकणं, आपण आयोजक आहोत, आपल्याला सतरंजा उचलण्यापासून ते जेवण देण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं करावी लागणार आहेत. आणि अशा वेळेमध्ये व्यासपीठावर संधी, आता पूर्वी तर सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिकाला फारसं प्रतिनिधित्व अखिल भारतीय पातळीवर नव्हतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेच्या निर्मितीनंतर शाहूपुरी आता जिल्ह्यातला एक साहित्यिक हा हमखास अखिल भारतीयच्या व्यासपीठावर असतो. त्यामुळे दरवर्षी एक साहित्यिक आपलाच जाईल. पण कवी कट्ट्यासारख्या जागांवर काही साहित्यिकांना आपल्याला संधी देता येणं शक्य आहे, तिथं आपण त्यांचा विचार करू. पण आता प्रत्येकालाच असं वाटतं की स्टेज मिळणार आहे तर माझी कविता किंवा माझं लेखन, माझं व्याख्यान तिथं सादर करू. प्रत्येकानं हाही विचार केला पाहिजे की माझ्याकडे तेवढी गुणवत्ता आहे का. नायगावकरांपासून पडगावकरांपर्यंत आपली कविता त्या दर्जाची आहे का, हा सुद्धा, किंवा आपण कादंबरीकार असलो तर आपली कादंबरी त्या श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे का, हा सगळा विचार करून अखिल भारतीयच्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे. आता आपण साताऱ्यातून स्नेहल दामले ही सूत्रसंचालिकेला पहिल्यांदा संधी दिली विभागीय साहित्य संमेलनाला. अख्ख्या संपूर्ण साहित्य संमेलनाचं सूत्रसंचालन एकट्या स्नेहल दामलेनी 3 दिवस केलं. आणि तिचा आवाज, तिची बोलण्याची पद्धत, भाषेवरचं प्रभुत्व, तिला मग सासवडच्या साहित्य संमेलनात, पुन्हा घुमाच्या साहित्य संमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं साहित्य महामंडळाची संधी मिळाली. आज ती पुण्यामध्ये शिफ्ट झालेली साताऱ्यातून, आणि जवळपास 365 दिवसातले 250 ते 300 दिवस तिला कार्यक्रमासाठी मागणी असते. म्हणजे अशी काही जी चेहरे आहेत की ज्यांचं खरंच राष्ट्रीय पातळीवर नाव घ्यावं, अशा लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करतोय. ह्या संमेलनामध्ये काही लोकांना समाविष्ट करू, पण काही लोक म्हणजे 1-2%, म्हणजे फार असं त्याचं काय प्रमाण असेल अशी शक्यता नाही. तुम्ही आता चांगलं उदाहरण दिलं की स्नेहल दामलेंचं. खरं तर हे शाहूपुरी शाखेचं यश आहे की त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सूत्रसंचालिका म्हणून खरं नावारूपाला आलं किंवा त्या पुण्यात स्थायिक झाल्या. अनेक मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलं. त्याचबरोबर तुम्ही प्रदीप कांबळे असतील किंवा डॉक्टर आदिती काळमेक असतील, असे डॉक्टर राजेंद्र माने, मला वाटतं किशोर पेडकेळ, किशोर, त्या सगळ्यांना त्या वेळेला संधी मिळालेली आहे. म्हणजे ह्या इथं जरी अगदी एखाद्या कमी जास्त मिळाली तरी भविष्यात इतर ठिकाणी त्यांना संधी देऊ शकतो. पुन्हा आमची विभागीय साहित्य संमेलन असतात, युवा साहित्य नाट्य संमेलन असतात किंवा समीक्षा साहित्य संमेलन असतात. तिथं सुद्धा आपण सातारा जिल्ह्यातल्या कवी आणि लेखकांना संधी देत असतो. काल परवाच बातमी वाचण्यात आली की रिकाम टेकड्यांचा उद्योग म्हणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्याकडे तुम्ही
आणि अध्यक्ष मिलिंद मिलिंद जोशी भेटून आला त्यांना. मग त्यांना साताऱ्याचं अध्यक्षपद करायचं किंवा ज्ञानपीठ विजेता अध्यक्ष मिळणार आहे का सातारा शहराला त्या निमित्तानं या नाही, आता महोत्सवाला? काय झालंय की भालचंद्र नेमाडे हे महान कादंबरीकार आहेत आणि महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेला जे 4 ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये भालचंद्र नेमाडे हे एकमेव आता अस्तित्वात असलेले किंवा हे भेटू शकतील असे साहित्यिक आहेत. तर आम्ही मुंबईला गेलो होतो. अक्षरधन नावाचा आमचा एक साहित्य पत्रिकेचा ग्रंथ केलेला आहे. निवडक 100 वर्षातल्या लेखांचं त्याच्यामध्ये समावेश आहे. तर ते पुस्तक द्यावं आणि त्यांना भेटावं आणि आम्ही काय काम करतो, महामंडळासंबंधी जे काही त्यांचं विधान आहे की रिकामटेकड्यांचा उद्योग, तर हा रिकामटेकड्यांचा उद्योग कसा नाही ते हेही त्यांना सांगावं. आमची कार्यपद्धती बदललेली आहे आणि की काही गोष्टी ह्या सांगता येण्यासारख्या नसतात. त्यामुळे संमेलनामध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि आणखी आम्ही काही बदल करून 100कडे निघाले आणि 100कडे निघाल्याने आजही लोकांना असं वाटते की अखिल भारतीयच्या व्यासपीठावर माझी कविता आली तर मी फार पुढं जाईन असं लोकांना वाटते. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही भेटलो ना त्यांना आणि आम्ही त्यांच्याशी बोललो. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की मी टॅबू केलेला आहे. मी टॅबू केलेला असल्यामुळं आता माझी भूमिका मला बदलता येणार नाही आणि त्यामुळं आमची काही चर्चा झाली. साहित्य संमेलनापासून अनेक गोष्टींवर चर्चा झालेली आहे. फक्त सगळी चर्चा खुली करता आता येणार नाही, त्याच्यावर काही बंधनं आहेत. पण भालचंद्र नेमाडे अध्यक्ष व्हायला तयार असतील तर महामंडळ निश्चित त्याचं स्वागत करेल. 66व्याची मला वाटतं विद्याधर गोखले गोखले काहीतरी अध्यक्ष होते. हे आपण आता साहित्य संमेलन करतोय खरं. साहित्य संमेलन होणं किंवा त्यानिमित्तानं त्यावर चर्चा होणं अतिशय चांगलं आहे. पण युवा पिढी आपण बघतोय की साहित्य संमेलनाकडे साहित्याकडेच वळत नाही. तर जर आपण ह्या 5-10 वर्षाचा आढावा घेतला तर साताऱ्यामध्ये सुद्धा नवीन साहित्यिक मोठ्या प्रमाणात ते आहेतच. ते चांगले लिहितात, त्यांची लिखाण प्रगल्भ होत चाललंय, हे सगळं ठीक आहे. पण नवीन येताना दिसत नाहीत किंवा व्याख्याते सुद्धा आपण बघतोय तर नवीन व्याख्याते तयार होत नाही. तर हे नवी पिढी किंवा नवीन ही तरुण आहेत ते साहित्य संमेलनाकडे आपले यावे या पद्धतीने आपण आता काही तुम्ही बघा की पूर्वी तुम्ही शाळांची स्नेहसंमेलनं बगितली तर पूर्वी शाळांमध्ये साहित्यिकच स्नेहसंमेलनाला असायची. आता राजकारणी आणि देणगीदार असतात. म्हणजे साहित्यिक जे आहेत ते शाळांपासून दूर गेलेले आहेत. आमची शाहूपुरी शाखा आहे ती एक लेखक तुमच्या भेटीला असा उपक्रम राबवते आणि मग अनेक शाळांशी आम्ही संपर्क करतो आणि त्यांना आम्ही म्हणतो की हा लेखक तुमच्या शाळेत आम्ही आणतो. त्यावेळेस त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा किंवा संस्था प्रमुखाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही कुठली पिढा आली अशा प्रकारचं आहे. म्हणजे फक्त साहित्य संस्थांनीच बदललं पाहिजे असं नाही. शाळांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा बदललं पाहिजे आणि त्यांनी साहित्यिकांना काय ऐकलं पाहिजे. तर मूळ साहित्य हा बदलाचा प्रवाह ठरणारा एक मोठं माध्यम आहे आणि वाचनाशिवाय माणूस घडूच शकत नाही. म्हणजे अभ्यासाशिवाय माणूस घडूच शकत नाही. युट्यूबवर सगळं ज्ञान आलेलं आहे असा लोकांचा गैरसमज आहे. म्हणजे युट्यूब हे प्रमुख माध्यम आहे ते काय नाकारता येणार नाही आपल्याला. कारण नव्या पिढीशी जोडायचं असेल तर तुम्हाला युट्यूबवर जावं लागेल. पण सगळं ज्ञान अजूनही युट्यूबवर आलेलं नाही. त्यामुळे अजूनही जे साहित्यातलं ज्ञान आहे ते घेतलं पाहिजे आणि ह्या संमेलनामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की युवा पिढी ही कशी तिथं येईल, शिक्षक कसे तिथं येतील. पूर्वी सगळे शिक्षक मोठमोठ्या साहित्यिकांची व्याख्यानं ऐकायचे, कविता ऐकायचे, ते विद्यार्थ्यांना शिकवायचे. अवांतर गोष्टी साहित्यातले शिक्षक शिकवायचे. आता शिक्षक सुद्धा नोकरीला लागल्यानंतर त्याला साहित्यातलं त्याला काहीच माहिती नसतं. पूर्वी नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाबरोबर मी काम केलेले आणि सगळ्या शिक्षकांना मी कंपल्सरी त्यांना हे ऐकावं म्हणून मी त्यांचं कंपल्सरी सगळ्या कार्यक्रमांना पत्र काढायला लावायचो आणि त्याची हजेरी घ्यायला लावायचो. म्हणजे मी नगरपालिकेचा कोणी पदाधिकारी नाही पण एक पत्रकारितेत काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं एक थोडा दबाव आहे माझा शहरावर किंवा वेगवेगळ्या संस्थांवर. म्हणजे सकारात्मक आहे तो. तर त्यामुळे ते बोलवायचो मी. नंतर मी विचार केला की ह्यांना जर ऐकायचं नसेल तर किती ह्यांना पकडायचं. आले की हजेरी घ्यायची, गेले की हजेरी घ्यायची, लक्ष ठेवायचं. म्हणजे समाजाला सुद्धा सुधारायचं आहे का नाही, समाजाला सुद्धा चांगलं ऐकायचं आहे का नाही हा प्रश्न. तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉक्टर जयंत नारळीकरांचं आत्ताच निधन झालं. एका साध्या पत्रावर जयंत नारळीकर विद्यार्थ्यांना शिकवायला आलेले होते आणि जयंत नारळीकरांनी असं उदाहरण दिलं की मी इंग्लंडमध्ये एका परीक्षेसाठी गेलो आणि प्रश्नपत्रिका आली आणि एकाच प्रश्नाचं उत्तर मी लिहिलं आणि माझी वेळ संपली. वेळ संपल्यानंतर मी बाहेर आलो. मी म्हटलं की आता एकच प्रश्न लिहिलाय म्हणजे आपला विषय संपला. म्हणजे आता आपला इतका वेळ गेलाय तर अवघड झालं.
आणि म्हणजे निकाल लागल्यानंतर चला ह्या प्रश्नाचं उत्तर तरी बरोबर आलंय का, म्हणून ते. ते म्हणले मी शोधायला गेलो. शेवटपासून मी माझं नाव शोधत 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 गेलो तर 1 नंबरला माझं नाव होतं. कारण तो प्रश्न मागच्या 100 वर्षात त्याचं उत्तर कुणालाही देता आलेलं नव्हतं. आणि मग जयंत नारळीकर आणि हे सगळं विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही उत्कृष्ट व्हा. आणि मी कसा उत्कृष्ट झालो हे सुद्धा गोष्ट जयंत नारळीकरांनी विद्यार्थ्यांना सांगितली. तो एक कार्यक्रम सोडला तर कुठल्याही लेखकाच्या कार्यक्रमाला सहज शाळांनी मला सहकार्य केलं नाही. नाहीतर माझी आजही तयारी असते की अनेक लेखक हे साताऱ्यात आणून त्यांना विद्यार्थ्यांना भेटवण्याचा माझा प्रयत्न असतो. आजही तुम्ही युट्यूबवर बघितलं तर 25च्या पुढचीच वयोगटातली माणसं पॉडकास्ट सुद्धा बघतात. म्हणजे 13 ते 25 मध्ये खरं बघायला पाहिजे की पॉडकास्टला सुद्धा अनेक अभ्यासू व्यक्तिमत्व येतात आणि त्यांचे स्वभाव दर्शन त्यांचा प्रवास उलगडला जातो. तर सर्व क्षेत्रांचा वापर हा युवा पिढीला साहित्यकारणाकडे वळवण्यासाठी आपण वापरला पाहिजे. आपण जे आता एखादं संमेलन होत असतं तर ते संमेलन म्हणलं की त्याचा लोगो हे अतिशय महत्वाची बाब असते. मला वाटतं दिल्लीच्या संमेलनाच्या लोगोचा अनावरण राजसाहेब ठाकरेंनी केलं होतं. तर ते लोगोला अतिशय महत्व आहे. तर आपण ह्यासाठी साताराचा जे लोगो करणार त्यासाठी काय कल्पना किंवा काय वेगळं तुमच्या डोक्यात आहे? आमच्या मनामध्ये अशी कल्पना आली की 99 वर्षाचं संमेलन आहे किंवा 99 संमेलन आहे, शताब्दी पूर्व संमेलन आहे. तर 100 वर्षाचे वयाचे चित्रकार आहेत पुण्याचे शीद फडणीस म्हणून फार मोठे चित्रकार आहेत. तर महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही शीद फडणीसांशी बोला आणि 100 वर्षाचा माणूस काढणार 99 वर्षाच्या साहित्य संमेलनाचं चित्र किंवा लोगो असं आम्ही विनंती केलेली आहे. तर मिलिंद जोशी शीद फडणीसांशी बोलणार आहेत. ते ह्या आठवड्याभरात त्याचा निर्णय होईल आणि शीद फडणीस 100% मला खात्री की ते हे काढतील हे लोगो. आणि 100 वर्षाचा माणूस 99 वर्षाच्या महामंडळाच्या संमेलनाचं लोगो तयार झाला तर हा एक वेगळा संदेश जाईल आणि एक चांगला संदेश जाईल. 100 वर्ष वय असताना ते अजून चित्रकलेचं काम करतात. शीद फडणीसांचं व्यक्तिमत्व असे की त्यांना हाताला धरलेलं सुद्धा कोणी चालत नाही. ते संध्याकाळी फेरफटका सुद्धा एकट्यानं मारतात. अजूनही ते पूर्वी जसा इन करायचे तसाच इन करतात. त्याच्यावर कोट चढवतात. व्यवस्थित टापटीप असलेला हा माणूस आहे आणि फार मोठा चित्रकार आहे. उभ्या उभ्या सुद्धा तो चित्र एका माणसाचं काढू शकतो किंवा कुठल्याही घटनेचं काढू शकतो. त्यामुळे आमची विनंती त्यांना राहणार आहे की एक इतिहासच आता आपल्याला करायचा आहे शताब्दीचा. तर अशा प्रकारे सुद्धा इतिहास व्हावा की 100 वर्षाच्या माणसानं 99 वर्षाच्या संमेलनाचं चित्र काढावं असा आमचा प्रयत्न चालू आहे. नक्की यश येईल. कारण मला असं वाटतंय की नेमकं ते एक वेगळेपण त्या निमित्तानं साताऱ्याचं किंवा त्यांचं सुद्धा होईल की त्यांनी केलेलं. अजूनही हा संमेलनाचं मला एक अजून वैशिष्ट्य वेगळं पण वाटतंय की या संमेलन जे दुसऱ्यांदा होते साताऱ्यात तर पहिल्या संमेलनाला स्वर्गीय अभय सिंहराजे भोसले स्वागत अध्यक्ष होते आणि या संमेलनाला त्यांचेच पुत्र नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार. तर असे पिता पुत्र एका संमेलनाला स्वागत अध्यक्ष असणं असं मला वाटतंय की दुर्मिळ असेल. असं कधी झालं असेल असं वाटत नाही. 99 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वडील आणि मुलगा स्वागत अध्यक्ष झाल्यातली ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. खरं सांगायचं तर शिवेंद्रराजेंना सुरुवातीच्या काळात साहित्य क्षेत्राची फारशी रुची नव्हती. पण मागच्या 12-13 वर्षामध्ये शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून शिवेंद्रराजे साहित्य क्षेत्रासाठी सक्रिय झाले आणि महत्वाचं त्यांच्या वडिलांची जी आजही 32 वर्षानंतर जी ओळख टिकून आहे ती सातारा शहरात काय विकास केला ह्याच्यात शहराची असेल. पण ज्यावेळेस शिवेंद्रराजे महाराष्ट्रात किंवा देशभर फिरतात आणि एखादा साहित्यिक त्यांना भेटतो त्यावेळेस तो त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांना मी ओळखत होतो, काय सुंदर साहित्य संमेलनाचं संयोजन त्यांनी केलं होतं. मग शिवेंद्रराजेंची मान अभिमानानं फुलून येते की माझ्या वडिलांना साहित्य संमेलनासाठी लोकांनी लक्षात ठेवलेलं आहे. आणि शिवेंद्रराजेंना आता हा मान जो मिळतोय तर दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते शरद पवार होते आणि शरद पवारांनंतर शिवेंद्रराजेंना मान मिळणं हा सुद्धा एक चांगला आणि मोठा योगायोग आहे. दिल्लीनंतर साताऱ्यात संमेलन होणं म्हणजे देशाच्या राजधानीतून मराठ्यांच्या राजधानीत संमेलन होणं म्हणजे इतक्या अनेक इतिहास अनेक गोष्टी म्हणजे किती सांगून किती बोलू असं मला सुद्धा झालेलं आहे. सातारकरांना मला ह्या संमेलनाच्या प्रवाहात आणायचे. म्हणजे पूर्वी 92-93ला संमेलन झाल्यानंतर साताऱ्यातले अनेक साहित्यिक किंवा ज्यांचा साहित्याची फक्त आवड आहे अशा अनेक लोक साहित्य संमेलनाला हजेरी लावायचे. आत्ताच्या काळात अनेक जण आता मला भेटतात आम्ही कधी साहित्य संमेलनच बघितलं नाही असं सांगणारे लोक भेटतायत. तर त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
बरोबर तुम्ही सांगितलं, कारण साहित्य संमेलन म्हणलं की सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला त्याशी काय संबंध आहे. म्हणजे जे साहित्यिक आहेत किंवा जे लेखक आहेत, व्याख्याते आहेत, ते जातील. आपण तिकडं फिरकायचं नाही. पण आता जे संमेलन होतं, या संमेलनात सातारकरांचा किंवा जिल्ह्यातील एकंदर सर्व नागरिकांचा सहभाग वाढवावा किंवा ते सहभागी व्हावे, त्याकडे आकर्षित व्हावे, या दृष्टीने आपण कशा पद्धतीने त्यांचं हे करू आता शकतो? 2-3 गोष्टी आहेत, की एक तर शताब्दी पूर्व संमेलन आहे, म्हणजे ऐतिहासिक आहे. इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावं अशी पुढची 3 संमेलन आहेत. 99, 100 आणि 101. तर शताब्दी पूर्व संमेलनात माझाही सहभाग, माझाही हात अशा प्रकारची एक निधी संकलनासाठी आपण घटना करणार आहोत. म्हणजे कमीत कमी पैसे मुलांच्या नावानं किंवा व्यक्तीच्या नावानं द्यावेत, की अगदी गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा संमेलनासाठी निधी देता यावा आणि तो देताना त्याला अभिमानानं देता यावा, अशा प्रकारच्या योजना आम्ही जाहीर करणार आहोत. म्हणजे निधी संकलनाच्या माध्यमातून माझाही रुपया, माझाही पैसा त्यामध्ये लागलेला आहे. हे संमेलन फक्त शिवेंद्रराजे विनोद कुलकर्णी किंवा नंदकुमार सावंत यांचं नाही, तर अख्ख्या सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. तर त्या नागरिकाला काही रक्कम देताना कमीपणा वाटू नये अशा प्रकारची आणि त्याला सहभाग घेता म्हणून एक निधीची योजना करणार आहे. दुसरं, स्वयंसेवक प्रचंड लागणार आहेत. तर स्वयंसेवकांची भरती सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आणि स्वयंसेवक हे संयोजन समितीचा भाग असतील. म्हणजे नंतर आम्ही त्यांना एक प्रमाणपत्र देऊ की तुम्ही ह्या संमेलनात सहभाग घेतला आणि तुमच्या सहभागामुळे हे संमेलन यशस्वी झालं. तर ते प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देऊ. आम्ही शिक्षण विभागाला सुद्धा विनंती करणार आहे की कंपल्सरी शिक्षक 3 दिवस या संमेलनात सहभागी राहिले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा आम्ही प्रमाणपत्र देऊ. आणि जी काही लोक आहेत की त्यांनी संमेलनामध्ये सहभागी घेताना निधी ऐकणं आणि दुसरी गोष्ट की संमेलनाचा रसास्वाद घेण्यासाठी रसिकांनी सुद्धा, ज्यानं कधी ऐकलं नाही, ज्याला आवड नाही, त्यांनी एक फरफटका नक्की मारावा. एक तरी कार्यक्रम त्यांनी संमेलनाचा ऐकावा, आपल्या मुलांना तिथं घेऊन जावं आणि नुसतं त्यांना संमेलन नावाची ही गोष्ट काय आहे ती बघून त्यांनी घ्यावी. त्यामुळे संमेलनाने रसिकांनी 3 दिवसात 1 दिवस तरी यावं. एस टी स्टँडच्या जवळ स्थळ घेण्याचं कारणच ते आहे की सर्वसामान्य माणसांनी सहज संमेलन स्थळापाशी पोचावं. म्हणजे समजा कराडचा माणूस असेल, फलटणचा माणूस असेल, त्याकडे 4 चाकी गाडी नसेल, त्यांनी एस टीत बसावं. आता महिलांना जवळपास तिकीट असून नसल्यासारखंच आहे, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट आहे, तर त्यांनी यावं आणि 1 दिवस संमेलन बघून पुन्हा आपल्या घरी जावं की बाबा मी संमेलन बघितलंच नाही असं होऊ नये. किंवा मुलांना, विद्यार्थ्यांना घेऊन एसटीने येऊन त्यांनी संमेलन बघावं. हा प्रयत्न आपला एसटी स्टँडच्या जवळ संमेलन स्थळ घेण्याचा राहणार आहे आणि प्रत्येकाने ह्या ऐतिहासिक क्षणाचं भागीदार व्हावं. म्हणजे पूर्वी 93ला संमेलन झालं तर मला आठवतं फक्त तुरळक की इथं संमेलन झालेलं होतं. माझाही सातारच्या साहित्य संमेलनात सहभाग नव्हता, पण आता माझ्यासहित प्रत्येक सामान्य नागरिकाला हे संमेलन आम्ही घेतलं होतं असं म्हणण्याची संधी आहे. कारण 93चं जे संमेलन झालं होतं ते संपूर्ण अभयसिंहराजेंचं संमेलन होतं. म्हणजे अभयसिंहराजेंनी घेतलं एवढंच आपण ऐकतो. हे संमेलन सातारकरांनी घेतलेलं संमेलन आहे. कारण अनेक लोक, किशोर बेडके, डॉक्टर राजेंद्र माने, नंदकुमार सावंतांपासून अनेक सर्वसामान्य लोक ह्या कमिटीवर आहेत आता, की जे संमेलन आयोजन करणार आहेत आणि अनेकांना ह्यात सहभागी होण्यासाठी आपण सुसंधी निर्माण करून देणार की कुठल्या तरी एका मार्गानं मी संमेलनाचा भाग आहे किंवा माझी गोष्ट त्या संमेलनाला लागलेली आहे, माझा सहभाग लागलेला आहे, अशी स्थिती निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. खरं तर 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा शहरामध्ये होत आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या संमेलनाचं नेतृत्व करत असलेले माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतिशय धडाडीचं नेतृत्व आहे. निर्णय क्षमता अतिशय धडाडीने ते घेऊ शकतात. त्याचबरोबर हे संमेलन ज्यांच्यामुळे होत आहे ते विनोद कुलकर्णी, जे आपण बघतो की आपल्या सर्व सातारकरांना माहिती आहे की कार्यकर्ता म्हणून ते आता एक चांगले नेतृत्व गुण असणारा युवा कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्यामुळे हे साहित्य संमेलन अतिशय दर्जेदार आणि देखणं होणारे, याबाबत कोणाच्या मनात शंका असायचं काय कारण नाही. पण हे होत असताना आपण सर्व सातारकरांनी या संमेलनाकडे जायला पाहिजे. कारण आपण जर त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, त्या पाठीशी उभं राहणार म्हणजे आपण काय करणार, तर त्या संमेलनाला उपस्थिती राहणार. आपण जर हे संमेलन यशस्वी करायचं असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहिले पाहिजे, सर्व कार्यक्रमांना जायला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे साहित्य संमेलन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कारण वाचल्याशिवाय माणूस वाचणार नाही, आपण नेहमी ऐकतो. आणि आपली पुढची पिढी जर या प्रवाहात आणायची असेल तर आपण स्वतः आपल्या पुढच्या पिढीला घेऊन तिथं जायला पाहिजे.
आपण सर्व या निमित्ताने या साहित्य संमेलन जे 3 दिवस होणार आहे सातारा शहरामध्ये, यामध्ये सर्वजण सहभागी होतात. आपला आर्थिक खारीचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल, आपण आपापल्या परीनं उचलतात अशा प्रकारची मला नक्की खात्री आहे. ही जी चर्चा आज आपण या ठिकाणी विनोद कुलकर्णींबरोबर केली, त्यामुळे आपल्याला सर्व कशा पद्धतीनं साहित्य संमेलन होणार हे सर्व समजलं. या चर्चेमध्ये आपल्याला जर काही सूचना करायच्या असतील, आपल्याला जर काही सांगायचं असेल तर नक्की आम्हाला सांगू शकता. विनोद कुलकर्णींना तुम्ही डायरेक्ट भेटू शकता, त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता. या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा. ही चर्चा आवडली असेल तर चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.